सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज आपला नवीन लेक्चर असणार आहेत रिव्हिजन बूस्टर या नावाने भाग 1 असणार आहेत। मागच्या 5 व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार। मित्रांनो, आज आपलं लेक्चर चालू करूया। बघा, लक्षात घ्या, तुम्हाला दिसतंय आजचा जो टॉपिक आहे, म्हणजे मी याला नावच असं दिलंय रिव्हिजन बूस्टर, की याच्यामध्ये सगळे मिक्स टॉपिक घेतले आहेत। म्हणजे तुमचे क्रीडा म्हणा, राजकीय म्हणा, त्यानंतर काय म्हणा, निर्देशांक म्हणा, हे सगळे मिक्सअप घेतलेले आहेत। लक्षात घ्या, याच्यातला आजचा पहिला टॉपिक आहे, तुम्हाला दिसतंय 19वी आशियाई क्रीडा स्पर्धा, अतिशय महत्त्वाचे। यावर प्रश्न क्रीडा घडामोडीमध्ये जर आला तर यावर प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे, कारण की 4 वर्षातून जी एकदा कुठलीही क्रीडा घडामोडी घडते त्यावर 100% प्रश्न विचारतो। मित्रांनो, ठिकाण कुठं? हांगझोऊ कुठे? तर चीनमध्ये ही पार पडली। आणि लक्षात घ्या, बीजिंग आणि ग्वांगझोऊ नंतरचे हांगझोऊ हे तिसरे शहर आहे, इथे ही स्पर्धा पार पडली होती। हे लक्षात घ्या, तिसरे शहर आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर घोषवाक्य शुभंकर। आता घोषवाक्यापेक्षा ना शुभंकर आतापर्यंत बहुत वेळा विचारलेले आहे, तर आपल्याला इथे घोषवाक्य सुद्धा महत्त्वाचं, हर्ट टू हर्ट @फ्युचर। त्यानंतर शुभंकर पाहिलं, कॉंग लियन लियन चेन चेन, हे 3 तुम्हाला तुम्ही जर सर्च केले 3 वेगवेगळ्या प्रकारचे तिकडचे असे बावल्या टाईप आहे। लक्षात घ्या, मी तर चित्र घेतलं नाही, पण लक्षात घ्या 3 उद्घाटन समारंभात आपला ध्वजधारक कोण होता, याचं नाव तुम्हाला माहीत असणं पाहिजे। काय तर हरमनप्रीत सिंग, सॉरी, हा पुरुष हॉकी संघाचा काय आहे तर कर्णधार आहे। आणि लवलीना बोर्गोहेन ही बॉक्सर आहे। बरेच वेळा आपल्याला ध्वज समारंभ आणि समारोप, म्हणजे उद्घाटन आणि समारोपचे ते भारताचे ध्वजवाहक असतात, यांच्याबद्दल प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, आणि समारोप सोहळ्यात ध्वजवाहक होता की PR श्रीजेश, हा भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा भारताची कामगिरी। आता मल्टीलायनर प्रश्न सहसा जर विचारले तर भारताची काय काय कामगिरी आहे हे तुम्हाला माहीत लक्षात पाहिजे। याच्यामध्ये भारताने टोटल विक्रमी 107 पदके मिळवलीत, हे लक्षात पाहिजे। भारताची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे। आणि आशिया स्पर्धेत पहिल्यांदाच इतिहासात असं घडलं की 100पेक्षा जास्त पदके आपण काय तर जिंकली आहे। भारताने सर्वाधिक, आता हे लक्षात घ्या, सर्वाधिक IMP करा, हे IMP करारे पदके नेमबाजीमध्ये जिंकलेली आहे, आणि त्यामध्ये 7 सुवर्ण पदकांचा सुद्धा समावेश आहे। तुम्हाला विचारतील की आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या खेळामध्ये सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकले आहे, मग ते तुम्हाला कन्फ्यूज काय करतील, तिरंदाजी करतील, नेमबाजी करतील, हे 2 आहे। आणि अजून कुठले तरी 2 ऑप्शन दिसेल, तर तिरंदाजी नेमबाजी लक्षात घ्या। तिरंदाजी आणि नेमबाजी मधला काय फरक आहे कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता। आणि आजचा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक जी झाली आहे, या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिलं मेडल कोणी जिंकलेलं आहे आणि ते कोणतं मेडल आहे, तसंच भारताने एकूण किती पदकं जिंकलेले आहे आणि ते कोणत्या कोणत्या प्रकारात, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता। चला, आशियाई क्रीडाबद्दल जर क्रीडा स्पर्धाबद्दल जर बघितलं, 4 वर्षांनी स्पर्धा होते। ऑलिम्पिक नंतरची सर्वात मोठी बहुक्रीडा स्पर्धा आहे हे म्हटलं जातं। आणि पहिली स्पर्धा 1951ला नवी दिल्ली इथे पार पडली होती, लक्षात घ्या सुद्धा। ठीक आहे, चला नेक्स्ट। त्यानंतर एशियन गेम्समधले आपण मेडल ची संख्या बघू, हे लक्षात असू द्या, कारण की बरेच वेळा विचारलं जाऊ शकतं। ठीक आहे, येथे 1 नंबरला कोण आहे? चायना। ठीक आहे, बघा 383 मेडल आहे टोटल। त्यानंतर जापान 2 नंबरला 188, कोरिया 3 नंबरला 190, आणि 4 नंबरला काय आहे तर भारत 107 मॉडेल हे 28 गोल्ड आहे। ठीक आहे, आता याच्यात ही जी रँकिंग असते ना, या टोटलच्या अनुषंगाने नसते, तर तुमचे जेवढे गोल्ड आहे ना त्यावर तुमची रँकिंग ठरवली जाते। ठीक आहे, हे लक्षात असू द्या। ठीक आहे, चला नेक्स्ट। महत्त्वाचे जर मुद्दे पाहिले याच्यामधले, तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना तुम्हाला माहित असेल राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला 23चा, यांनी बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीत पहिले सुवर्ण पदक मिळवले आहे, म्हणते पहिले सुवर्ण पदक, लक्षात घ्या। त्यानंतर नीरज चोपडाने आशियाई मधले सलग दुसरे, नीरज चोपडा भालाफेक सिल्वर मेडल आत्ताच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळालं आहे। तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका की ज्या याच्यामध्ये म्हणजे पॅरिसमध्ये नीरज चोपडाला जे सिल्वर पदक मिळालं, त्याच्यामध्ये सुवर्ण पदक कोणत्या देशाच्या खेळाडूने पटकावलं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता। अन्नू राणी, लक्षात घ्या, भालाफेकमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे। जेव्हा पहिली भारतीय महिला ठरली आहे, पहिला पुरुष ठरला आहे, यावर प्रश्न विचारतात, तर लक्षात घ्या, हे स्टार पॉईंट करून ठेवता। ठीक आहे, त्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाने कांस्य पदक, आता बघा लक्षात घ्या, कांस्य पदक कोणी? भारतीय महिला हॉकी संघाने आणि भारतीय पुरुष हॉकी संघाने सुवर्ण पदक पटकावलेलं आहे, हेही लक्षात घ्या। याच्यात कन्फ्युजन व्हायचं नाही, भारतीय पुरुष हॉकी म्हटलं तर सुवर्ण, महिला म्हटलं तर कांस्य, हे लक्षात असू द्या। ठीक आहे, आणि भारतीय पुरुष क्रिकेट संघाने T20 मध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे। कारण की मल्टीलायनर प्रश्न आले ना, त्याच्या सुवर्ण, कांस्य, रौप्य मध्ये कन्फ्युजन व्हायला नको,
त्यामुळे मी वारंवार त्याच्यावर मी गोल करतोय आणि तुम्हाला सांगतो की इथे फोकस करा. ठीक आहे, चला नेक्स्ट. त्यानंतर 19वी जागतिक, लक्षात घ्या, जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 अतिशय महत्त्वाचं आहे. नीरज चोपडानं सुवर्णपदक पटकावलं. तर बघा कुठं पडली, बुडापेस्ट, हंगेरी. 83 पासून सुरुवात आहे. याचं शुभंकर जर पाहिलं तर राका मेंढी याचा शुभंकर आहे आणि हंगेरीमधली ही पहिलीच, म्हणजे हंगेरीमध्ये पहिल्यांदाच ही जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा पार पडली. याच्यामध्ये नीरज चोपडाने या स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळवलं आणि जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोपडा पहिला आशियाई आणि पहिला भारतीय ॲथलेट ठरला आहे. पहिलं खेळाडूबद्दल जेव्हा असतं ना तर 100% प्रश्न विचारतो, तर लक्षात असू द्या 19वी जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा 2023 नीरज चोपडा सुवर्णपदक आणि पहिला आशियाई, पहिला भारतीय खेळाडू ठरलाय असा पदक मिळवणारा, लक्षात असू द्या. चला 5वी खेलो इंडिया. आता पोरं काय करतात, खेलो इंडिया, युवा स्पर्धा, विद्यापीठ, हे करतच नाही, आपण करायला लागतं. मागच्या याच्यात प्रश्न दिसून राहिले तर लक्षात घ्या, मागचे प्रश्न जर पेपर पाहिले तर हिचे प्रश्न दिसून राहिले. 5वी खेलो इंडिया युवा स्पर्धा, ही युवा स्पर्धा वेगळी, विद्यापीठ स्पर्धा वेगळी, दोन वेगवेगळ्या स्पर्धा आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये एकूण 8 वेगवेगळ्या शहरांमध्ये ही आयोजित केली होती. आता याचे नाव काही एवढे लक्षात कोणी विचारणार नाही 8 याचे नाव, पण शुभंकर लक्षात ठेवा. आशा हा मादी चित्ताय किंवा आणि मोगली हे 2 याचे शुभंकर होते का, शुभंकर माहीत असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात एकूण 161 पदकांशिवाय पहिल्या स्थानावर राहिलेला आहे. यापूर्वी 2019 आणि 2020 मध्ये विजेतेपद पटकावले होते आणि ही पहिली स्पर्धा 2018 मध्ये नवी दिल्ली येथे भरवली होती. ठीक आहे, हे तुम्हाला माहीत असणं पाहिजे. बॅकग्राऊंड तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 37व्या क्रमांकाची आहे. क्रमांक लक्षात ठेवा 37वा. ठिकाण गोव्याला पार पडली. गोव्यामध्ये प्रथमच आयोजन करण्यात आलं. शुभंकर मोगा हा गोव्याचा राज्य प्राणी आहे. मोगा. ठीक आहे, गोवाचा राज्य प्राणी आहे. ठीक आहे, मला आत्ता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की महाराष्ट्राने सध्या जे काही महाराष्ट्राचं राज्य फूल आहे, राज्य फुलपाखरू आहे, राज्य प्राणी आहे, हे जे वेगळे प्रकार आहे, त्यानंतर राज्य क्रीडा दिन आपण साजरा करतो, हे कधी असतात तुम्ही प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे, त्यानंतर प्रथमच सर्वाधिक 42 खेळांचा समावेश करण्यात आला. लक्षात घ्या, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथमच 42 खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. याच्या अगोदर कमी होते. महाराष्ट्राने एकूण 228 पदके जिंकून पदक क्रमवारीत अव्वल स्थान म्हणजे प्रथम स्थान मिळवलेले आहे आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 200 पदकांचा टप्पा पार करणारा महाराष्ट्र हा पहिला संघ ठरलेला आहे. हे लक्षात असू द्या. 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. डोक्यात घाला डायरेक्ट. ठीक आहे, काही जणांचे खूप कमेंट आले, सर म्हणजे तुम्ही बोलताना डायरेक्ट डोक्यात जातं. ठीक आहे, डोक्यात जातं म्हणजे कसं आहे सर, डबल वाचायची गरज पडत नाही. मित्रांनो, आपल्याला रिव्हिजन आता ही थोडी फास्ट आहे, नाही तर मी थोडं अजून स्लो लेक्चर घेतो. बरेच जणांचे कमेंट आले, सर थोडं लेक्चर स्लो घ्या, खूप फास्ट होतं आहे. पण मित्रांनो, आपल्याला बरेच घडामोडी आणि रोज मी 30 ते 35 मिनिटाचा एक व्हिडिओ करू शकतो, तेवढीच आपल्याकडे, मला आत्ता तेवढा वेळ माझ्याकडे आहे. ठीक आहे, नाही तर 1 घंट्याचं टाकायला मला काही अडचण नाही. पण बाकीचे लेक्चर सांभाळून, बाकीचं पुस्तकाचं काम करून आणि डेलीच्या आमच्या ऑनलाईनच्या बॅचेसचं काम करून हे मोफत लेक्चर सिरीजचं मी रोज साधारणतः एक 35, 40, 50 मिनिटापर्यंत मी करू शकतो, कारण का रोज डिटेल PPT पण बनवणं असतं. ठीक आहे, चला लक्षात घ्या. त्यांना नॅशनल गेम्समध्ये मेडलची संख्या पाहिली तर महाराष्ट्र नंबर 1ला आहे. 228 मेडल आहे. लक्षात घ्या किती आहे, 228 मेडल आहे. त्यामध्ये जर बघितलं तर एक लक्षात घ्या तुम्हाला सर्व्हिसेस, आता हे सर्व्हिसेस सेना दलवाले तर यांचा दुसरा क्रमांक लागला 126. त्यानंतर हरियाणा तिसरा क्रमांक 192. तर पहिले 3 तुम्हाला माहित असले पाहिजे. 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. लक्षात घ्या, हे जे मेडल आपण पदक तालिका बघतोय हे 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची आहे. गोव्यामध्ये पडली होती. गोव्यामध्ये प्रथमच पार पडली. शुभंकर होता हा गोव्याचा राज्य प्राणी होता, हे लक्षात असलं पाहिजे तुमच्या. चला ठीक आहे, त्यानंतर लक्षात घ्या निधन वार्ताच्या संदर्भातला प्रश्न आहे. MS स्वामीनाथन. मित्रांनो, आत्ताचा जो पेपर झालाय ना समाज कल्याणचा, त्याच्यामध्ये तुम्हाला जोड्याला प्रश्न विचारला होता. आता खूप जणांना म्हणजे मी मागचे जर माझे काही लेक्चर तुम्ही बघितले असेल यूट्यूबला तर मी क्लिअर केलं होतं, यांच्यावर एक टॉपिक सुद्धा घेतला होता की मित्रांनो आता यांचं निधन झालं, हे हरित क्रांतीचे जनक आहे, मग असे काही भारतातले काही क्रांतीचे जनक आहे यांच्यावर जोड्या लावर प्रश्न येऊ शकतात. हे मी ऑनलाईन बॅचला सुद्धा सांगितलेलं आहे, ऑफलाईन सुद्धा पुण्यात लेक्चर झालेलं आहे. लक्षात ठेवा. तर थिंकिंग ही अशी असते. ठीक आहे, हे आयोगाचा असा पॅटर्न चालत असतो, प्लीज लक्षात असू द्या. ठीक आहे, आणि मुलांचा प्रश्न बरोबर आलेला आहे बरेचपैकी. मनुकुंभ सांबशिवन, आता यांच्याबद्दल हे केल्यापेक्षा महत्त्वाचं सांगतो. शिक्षण केम्ब्रिज विद्यापीठातून. लक्षात घ्या. त्यानंतर विचार केला तर 1987चा पहिला जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित. तर हा एक स्टार पॉईंट करून ठेवला. हा यांच्याबद्दल जर विचारलं
तो प्रश्न विचारू शकते. आणि एक महत्त्वाचं म्हणजे हे स्टार पॉईंट करून ठेवा, ही वाली लाईन कुठली, तर भारत सरकारने 2004 मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय किसान आयोगाची स्थापना केली. हे एक लक्षात असू द्या. हा प्रश्न मागेही स्टॅटिकला विचारला गेलेला आहे. यांच्याबद्दलचे दोन महत्त्वाचे स्टेटमेंट आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, चला पुढे चला. मग यांना मिळालेले पुरस्कार बघितले तर लक्षात घ्या, पद्मश्री आहे, रॅमन मॅग्सेसे आहे, पद्मभूषण आहे, जागतिक अन्न पुरस्कार आहे आणि पद्मविभूषण आहे. म्हणजे तीनही सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. भारतरत्न सोडला तर म्हणजे टोटल 4 आहे, 3 आहे. रॅमन मॅग्सेसेही लक्षात ठेवा. हे जोडालावामध्ये एवढे प्रश्न विचारणार नाही. आणि जास्तीत जास्त विचारलं तर पुढे आलाही प्रश्न तर यांच्या पुस्तकावरच प्रश्न येणार, हे लक्षात घ्या. या पुस्तकामध्येही लक्षात घ्या, ग्रीन तुम्हाला दिसेल, फूड तुम्हाला दिसेल आणि ग्रीन तुम्हाला दिसेल, हरित 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 दिसेल. तर लक्षात घ्यायचं हे पुस्तक कोणाचं आहे, तर स्वामीनाथन यांचं आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, चला नेक्स्ट. मग आत्ता लक्षात घ्या मित्रांनो, अजून मी तुम्हाला सांगतोय, लक्षात असू द्या. स्टॅटिकमध्ये मी तुम्हाला सांगितलं हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन निधन झालं, पण तुम्हाला प्रश्न यांच्यावर येऊ शकतो किंवा भारतातल्या जेवढ्याही 17-18 क्रांत्या झालेल्या आहे ते कोणती क्रांती कोणत्या कशाशी संबंधित आहे हे जोडायला लावा, किंवा सिंगल लाईनर प्रश्न तुम्हाला भविष्यात 100% तुम्हाला विचारायला. लक्षात घ्या, काळी क्रांती पेट्रोल उत्पादन, निळी क्रांती मत्स्य उत्पादन, लक्षात घ्या, पांढरी क्रांती दूध उत्पादन, तपकिरी क्रांती कोको उत्पादन, सोनेरी तंतू क्रांती ताग उत्पादन, सोनेरी सुवर्ण क्रांती फलोत्पादन किंवा मध उत्पादन, चंदेरी किंवा रजत क्रांती अंडे उत्पादन, चंदेरी तंतू क्रांती कापूस उत्पादन, करडी क्रांती खत उत्पादन, गुलाबी क्रांती कांदा उत्पादन, लाल क्रांती टोमॅटो उत्पादन, त्यानंतर पिवळी क्रांती तेलबिया उत्पादन, गोल क्रांती बटाटे आणि अमृत क्रांती नद्या जोड प्रकल्प. मित्रांनो ह्या महत्त्वाच्या क्रांत्या लक्षात घ्या असू द्या. ठीक आहे, चला. त्यानंतर नवीन संसद भवनाचं उद्घाटन झालं. याच्यामधल्या 2 गोष्टी लक्षात घ्या. तुम्हाला विचारू शकते की नवीन संसद भवन जर बांधलं बा, उद्घाटन तुम्हाला माहित आहे मे मध्ये केलं, 28 मेला 23 मध्ये. बांधणी कोणी केली तर लक्षात घ्या, नवीन संसद भवनाची रचना HCP डिझाईन अहमदाबाद, तसेच बांधणी टाटा प्रोजेक्ट्सने केलेली आहे, लक्षात असू द्या. यानंतर विचारलं की लोकसभेची रचना ही मोराच्या थीमवर आहे. लोकसभेची रचना ही मोराच्या थीमवर आहे, लोकसभा मोराची, आणि राज्यसभेची कमळाच्या थीमवर आहे. म्हणजे राज्यसभा काय, कमळाच्या थीम. म्हणजे तुम्हाला नवीन संसदेबाबत लोकसभेची थीम, राज्यसभेची थीम विचारली शकते, किंवा आता सेंगोल बद्दल प्रश्न विचारू शकते. तुम्ही पाहता जुन्या एका सिरियलमध्ये बघत होतो सेंगोल. ठीक आहे, तुम्ही पुस्तकात वाचलं असेल, फार जास्त मला इथे एक्सप्लेन करायची गरज नाही, ते सेंगोल बद्दलही वाचून घ्या. त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. आता एक तुम्हाला सांगतो, ऑइल इंडिया लिमिटेडला नुकतंच महारत्न दर्जा मिळाला. या ऑइल इंडिया लिमिटेडची स्थापना कधी झालेली आहे, मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. महारत्न कंपन्या अर्थव्यवस्था घडामोडीशी संबंधित आहे. 100% महारत्न किंवा नवरत्न जेव्हा एखाद्या कंपनीला दर्जा मिळतो तेव्हा त्यावर 100% प्रश्न विचारला जातो. त्यामुळे मला सांगा, हे ऑल इंडिया नाही आहे, ऑइल इंडिया लिमिटेडची स्थापना कधी झाली, मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. महारत्न दर्जा प्राप्तचे काय निकष आहे, तर पहिले म्हणजे तो नवरत्न पाहिजे. आता महारत्नाचा दर्जा हा 2010 पासून लागू झाला आहे. 2010 पासून महारत्न कंपन्याचा दर्जा मिळतो. आणि मिनीरत्न नवरत्न विचारला तर 1997 आहे, हे लक्षात घ्या. 1997 मिनीरत्न आणि नवरत्न, इथं घ्या, मिनीरत्न नवरत्न आणि हे महारत्न 2010 पासून दर्जा. मग नवरत्नसाठी महारत्नसाठी काय दर्जा आहे, तर पहिले नवरत्न पाहिजे. मागील 3 वर्षामध्ये सरासरी वार्षिक उलाढाल 25,000 कोटीपेक्षा अधिक पाहिजे. मागील तीन बघा, मागील तीन त्याच्यामध्ये मागील 3 वर्षात उलाढाल 25,000 कोटीपेक्षा जास्त, निवड मालमत्ता 15,000 कोटीपेक्षा जास्त, आणि निवड फायदा जे प्रॉफिट आहे हा 5,000 कोटीपेक्षा जास्त पाहिजे, लक्षात असू द्या. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. मग आता ह्या सगळ्या कंपन्या आहेत इथं दिलेल्या आहेत. ठीक आहे, ह्या PDF टाकण्यात मी टेलिग्रामला चेक करा किंवा ॲपला आपल्या कोर्सला सुद्धा ही PDF टाकलेली आहे, चेक करून घ्या. ठीक आहे, चला पुढे चला. त्यानंतर बघा, आशिया कप क्रीडा संदर्भातली स्पर्धा आहे. आशिया कप क्रिकेट स्पर्धा 2023 16वी आवृत्ती, संघ 6 होते. विजेता भारत ठरला आहे, उपविजेता श्रीलंका ठरला आहे. सर्वाधिक धावा कोणी काढल्या तर शुभमन गिल आणि मथीशा पथिराणा हा मला वाटते याचा भाऊ आहे. कोणाचा, आपल्या मलिंगाचा. त्या मलिंगासारखाच बॉल टाकतो. ठीक आहे, पहिली स्पर्धा पहिली तर 1984ला UAE ठरली होती, लक्षात घ्या. आशिया कप कोणी जिंकला तर भारत, उपविजेता श्रीलंका. चला नेक्स्ट. निधन वार्ताच्या संदर्भातला टॉपिक आहे, लक्षात घ्या. का सांगतोय, अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. नामदेव धोंडो महानोर यांचं निधन झालेलं आहे. यांना रानकवी म्हणून ओळखले जात होते, हे लक्षात असू द्या. त्यांची पहिली कादंबरी जी आहे ही गांधारी आहे.
आणि कविता संग्रह आहे. आता कविता या संग्रहामध्ये यांना रानकवी का म्हटलं जातं ते लक्षात घ्या, कारण की यांचे कवितातले जे संग्रह आहे हे सहसा निसर्गाच्या संबंधात आहे. म्हणजे रानातल्या कविता, पावसाळी कविता, पडसरीची गावी, पक्षाचे लक्ष, प्रार्थना, पानझड, ठीक आहे, तिची कहाणी, जगाला प्रेम अर्पावे, गंगा वाहू दे. आता हे कविता संग्रह आहे. आता मला सांगा यांच्या कोणत्या कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार भेटला? हा तिची कहाणी नाही आहे, तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका तिच्या नामदेव धोंडो महानोर यांच्या कोणत्या कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका, प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, चला त्यांना मिळालेले पुरस्कार बघूया. आता त्यांना मिळालेले पुरस्कार जर बघितले तर लक्षात घ्या, पद्मश्री, साहित्य अकादमी, कृषी रत्न, महाराष्ट्र सरकारचा कृषी भूषण आणि विदा करंदीकर पुरस्कार हे त्यांना मिळालेले पुरस्कार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. एक 2 मिनिटं मित्रांनो, चला हा पुढे चला. त्यानंतर आता हा विज्ञान तंत्रज्ञान संबंधाचा प्रश्न आहे. लक्षात घ्या, जगातील सर्वात शक्तिशाली आणि वेगवान 500 महासंगणकाची यादी जाहीर झाली. याच्यामध्ये HPE कंपनीचा फ्रंटियर नावाचा महासंगणक अमेरिकेचा 1 नंबरला आहे. 2 नंबरला फुजित्सू कंपनीचा फुगला महासंगणक जपानचा 2 नंबरला आहे. तसंच HPE कंपनीचा लुमी महासंगणक हा फिनलँडचा, युरोपियन युनियनचा आहे, 3ऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा विचार केला तर लक्षात घ्या, एरावत 75 आणि परमसिद्धी 131 पहिल्या आणि 2ऱ्या क्रमांकावर आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर नेक्स्ट बघा, अभिनेत्री, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी किंवा सुलोचना लाटकर यांचं निधन झालेलं आहे. त्यांचे काही मराठी चित्रपट बघूया. मोलकरीण, मीठ, भाकर, साधी माणसं, माझं घर माझं माणसं, जय भवानी, धाकटी जाऊ त्यांची हिंदी चित्रपट आहे. त्यानंतर त्यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण आणि व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. एखाद्या महत्त्वाच्या अभिनेत्याचं, अभिनेत्रीचं, साहित्यिकाचं किंवा कादंबरीकाराचं निधन झालं असेल तर आयोग तिथे प्रश्न टाकतो. त्यांच्या जीवनातल्या जे काही महत्त्वाच्या घडामोडी आहे त्यावर प्रश्न असतो, त्याच्यामुळे तुमचं लक्ष असू द्या. ठीक आहे, चला अतिशय महत्त्वाचं आहे. मला तर वाटतं येणाऱ्या राज्याशिवाय 100% प्रश्न येईल. म्हणजे प्रेडिक्शन जर पाहिलं, चांद्रयान 3 मोहीम, 2 तर प्रश्न, एक चांद्रयान 3 आणि एक नारी शक्ती जे वंदन अधिनियम आहे, हे 2 तर मला असं प्रेडिक्शन वाटतंय की याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, 14 जुलै 2023ला दुपारी 2:35 प्रक्षेपण केलं. प्रक्षेपणाचं ठिकाण विचारलं तर सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा. आता प्रक्षेपक तुम्हाला हे लक्षात घ्या, LVM 3M4 लॉन्च व्हेकल मार्क 3 हे याचं प्रक्षेपक होतं. चांद्रयान 3चं हे लक्षात घ्या, तुम्हाला सिंगल प्रश्न येईल, कोणतं प्रक्षेपक होतं. त्यानंतर इथे 2 आता स्टार पॉईंट करा, एक महत्त्वाचा आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरलाय. काय म्हटलं आहे इथं, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश. पण चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळ यान उतरवणारा एकूण 4 देश आहे, म्हणजे भारत 4था देश आहे, लक्षात घ्यायचा. याच्यात कन्फ्यूज होऊ नका. चंद्राचा पृष्ठभाग विचारला तर भारत 4था देश आहे, चंद्राचा दक्षिण ध्रुव विचारलं तर पहिला देश आहे. याच्यात कन्फ्युजन होऊ नका. कन्फ्युजन झालं तर प्रश्न चुकेल तुमचा, लक्षात घ्या. पहिलेच वॉर्निंग दो, अमेरिका, रशिया आहे, चीन आहे, 4था नंबरला भारत आहे. मग आता हे चांद्रयान 3 आहे, या चांद्रयान 3चा मोहिमेचा खर्च 615 कोटी रुपये आलेला आहे. आणि याच्यावर आता चांद्रयान 3 या अवकाशयानाचे एकूण वजन जर पाहिले तर 3900 ग्राम. आणि आता चांद्रयान 3 वर कोणते कोणते वाहन बसवले आहे, त्याचं वजन किती, काम किती विचारू बघा. पहिला लँडर, हे चांद्राच्या पृष्ठावर उतरणारं यान आहे, याला लँडर म्हणतात. ठीक आहे, डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नाव दिलेलं आहे लँडरला. ठीक आहे, आणि याचं वजन जर पाहिलं तर 1749 म्हणजे 1750 किलोग्राम तुम्ही पकडा. त्यानंतर विचार केला रोहर, चंद्रावर चालणारे हे वाहन आहे, याचं वजन 27 किलोग्राम आहे. आणि प्रेरक याचं वजन 2145 किलोग्राम आहे. पहिलेही आपण 2 मोहिमा, ही आपली चांद्रयानची 3री मोहीम होती. इस्रो जर बघितलं तर इस्रोचा लॉंग फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अवकाश संशोधन संस्था, 15 ऑगस्ट 1969ला याची स्थापना झालेली आहे. मुख्यालय पाहिलं तर बेंगळुरू कर्नाटक. आणि घोषवाक्य मानवजाती सेवेसाठी अंतराळ अवकाश तंत्रज्ञान हे लक्षात असू द्या. ठीक आहे, तुम्हाला घोषवाक्यही विचारतील, काही सांगता येत नाही. मग आता बघा, लक्षात घ्या एक महत्त्वाचा, 13 मार्च 2023चा हा एक अहवाल आहे स्टॉकहोमचा, इंटरनॅशनल स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूटचा. याला सिप्री म्हणतात, आंतरराष्ट्रीय शस्त्रे हस्तांतरण 2022 नुसार 23 मध्ये अहवाल जाहीर झालेला आहे.
याच्यामध्ये सांगितलं आहे की भारत खालील देशांकडून सर्वाधिक शस्त्रास्त्र पूर्ण आयात करतो, तर रशियाकडून 45% आहे, फ्रान्सकडून 29% आणि अमेरिकेकडून पाहिलं तर 11% काय करतो आपण, जे शस्त्रास्त्र आहे ते काय करतो, आयात करतो. ठीक आहे. चला, त्यानंतर जागतिक वायू गुणवत्ता अहवाल. आता हा एन्व्हायरमेंट संदर्भातलाच अहवाल आहे. जागतिक वायू गुणवत्ता याच्यात लक्षात घ्या तर 22चा अहवाल आहे. या अहवालानुसार सर्वाधिक प्रदूषित पहिले 5 देश जर बघितले, पहिले 5 तर चाड 1 नंबरला आहे, 2 नंबरला इराक आहे, 3 नंबरला पाकिस्तान आहे. बाळांनो, पहिले 3च करा. फक्त भारताचा क्रमांक लक्षात घेऊन घ्या, भारत याच्यात 8व्या क्रमांकावर आहे. जास्त गिजगिज करायचं नाही, कारण की 5-5 कोणाच्या लक्षात राहत नाही. या अहवालानुसार जगातील प्रदूषित 5 शहरे पाहिलं तर याच्यामध्ये लाहोर पाकिस्तान, होटान चीन आणि भिवाडी भारतातलं 3-3ऱ्या क्रमांकावर आहे. 4थ्या क्रमांकातलं भारतातलंच आहे ते म्हणजे दिल्ली बघा, आणि 5वं पेशावर आहे पाकिस्तान. म्हणजे पहिल्या 5 मध्ये 2 भारतातले आहे, तेही 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि एक कोणत्या क्रमांकावर आहे तर 4थ्या क्रमांकावर आहे. मित्रांनो चला नेक्स्ट बघा. त्यानंतर बघा, मला लक्षात घ्या, हे बघा लक्षात घ्या, सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ जर पाहिलं तर लक्षात घ्या तुम्हाला काय दिसतील, कोची. त्यानंतर सौर ऊर्जेवर चालणारे पहिले रेल्वे स्थानक जर पाहिलं तर गुवाहाटी. सौर ऊर्जेवर चालणारे पहिले गाव मोढेरा देशातील पहिले सौर शहर सांची मध्य प्रदेश. बरेच वेळा तुम्हाला वन लाइनर प्रश्न विचारले जातात. आताच समाज कल्याणचा पेपर झाला, त्यात विचारलं होतं हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते. ठीक आहे, किंवा देशातलं पहिलं, राज्यातलं पहिलं किंवा जगातलं पहिलं, अशा घडामोडी विचारतात. तर त्यावर सुद्धा याच्या पुढचं लेक्चर म्हणजे भाग 2 येणार आहे आणि त्याच्या पुढचं लेक्चर प्रथम घटना यावर असणार आहेत, काळजी करू नका. चला, G20 परिषद. आता हे G20 परिषद जर पाहिली तर हे आंतरराष्ट्रीय घडामोडी, ठिकाण भारत नवी दिल्ली, आवृत्ती किती होती 18वी, आणि थीम जर बघितली तर वसुधैव कुटुंबकम हे याची थीम होती. कशाची, G20 शिखर परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर नरेंद्र मोदी. त्यानंतर ब्रिक्स शिखर परिषद, आता हे लक्षात घ्या 2023. आता याच्यामध्ये पंतप्रधान भारताचे नरेंद्र मोदी हजर होते. इथे एक महत्त्वाची गोष्ट की ब्रिक्स गटाच्या राष्ट्रप्रमुखांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या 6 देशांचा ब्रिक्समध्ये समावेश केला. मला वाटतं फक्त अर्जेंटिनाने इथे नकार दिला वाटते. नंतर एक थोडं लक्षात घ्या, फक्त मग तुम्हाला 6 केलेले आहे, पण अर्जेंटिना जर उत्तर आलं तर सध्या आता तो थोडा गफलतीत राहील. म्हणजे आत्ता याचं थोडं क्लिअर करतो, कारण की अर्जेंटिना अजून तयार झालेला नाही आहे, तर लक्षात घ्यायचं. त्यानंतर 6 नवीन देशांच्या समावेशामुळे ब्रिक्स गटांची संख्या आता 11 झालेली आहे. मग आता हा जर नसेल तर इथं 10 असू शकते. ठीक आहे, याचं एक थोडंसं कन्फर्मेशन घेतो मी, कारण की मध्यंतरी न्यूज आली होती की अर्जेंटिनानं थोडा नकार दिलेला आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला त्यानंतर पुढे बघा. पुढे जर बघितलं तर महिला फुटबॉल हॉकी वर्ल्ड कप 2023 याच्यामध्ये स्पेन विजेता ठरला. हे IMP करून ठेवा थोडं. ठीक आहे, महिला फुटबॉल वर्ल्ड कप 2023चा, तर याच्यामध्ये स्पेन विजेता, उपविजेता कोण ठरलाय, इंग्लंड ठरलाय. मग आता 2 गोष्टी लक्षात घ्या. आपल्याला स्पेनने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकलेला हे लक्षात घ्या. कोणत्याही देशाने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला तर त्यावर प्रश्न सहसा असतो. महिला फुटबॉल वर्ल्ड कप विजेता संघ स्पेन, उपविजेता इंग्लंड, आणि स्पेनने पहिल्यांदा जिंकला. याच्यामध्ये पारितोषिक काय काय भेटलं हे लक्षात असू द्या. चला ठीक आहे, बघा. गोल्डन बॉल एटाना बोनमाटी, सिल्वर बॉल जेनिफर हरामसो नाही रे बाबा, हरमोसो, ब्रॉन्झ बॉल अमांडा इस्टेट, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, चला त्यानंतर आशिया चॅम्पियनशिप ट्रॉफी ही हॉकीबद्दल बोलतोय. भारत विजय ठरलेला आहे, मलेशिया उपविजेता, आणि भारताने 4थ्यांदा ही स्पर्धा जिंकली, लक्षात असू द्या. याच्यात विचारलं तर सिंगल लाईनर्स प्रश्न विचारतात, बाकी याच्यात विचारण्यासारखं असं काही नाही आहे. बिंदेश्वर पाठक अतिशय महत्त्वाचा आहे, निधन वार्ता संदर्भात आहे. एक लक्षात घ्या, यांना टॉयलेट मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जात होते. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला की टॉयलेट मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जात होते, तर लक्षात घ्या बिंदेश्वर पाठक. ठीक आहे, चला. जयंत महापात्र अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की सांगतो साहित्यिक आहे, त्यांचं निधन झालेलं आहे. प्रसिद्ध भारतीय इंग्रजी कवी. आता यांच्याबद्दल लक्षात घ्या, इंग्रजी कवितेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय कवी होते. कोण? जयंत महापात्रा. इंग्रजी कवितेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे ते पहिले इंग्रजी भारतीय कवी होते, लक्षात घ्या. आणि 1981 मध्ये त्यांना रिलेशनशिप या कविता संग्रहासाठी सन्मान देण्यात आलेला आहे, लक्षात असू द्या. 1981 रिलेशनशिप. आता रिलेशनशिप शब्द कोणा आला आठवला असेल तर थोडंफार त्याला आताचं सिंगल स्टेटस किंवा त्याचं डबल स्टेटस किंवा स्टेटसच नाही हे लक्षात असू शकते. ठीक आहे, चला हे लक्षात घ्या. रिलेशनशिप म्हटलं 1981, लक्षात असू द्या. ठीक आहे, तर काही पूर्वाची कमेंट बॉक्समध्ये टाकू नका सर आय एम सिंगल, आय एम डबल, असं काही कोणी टाकू नये. ठीक आहे, चला. नारी शक्ती वंदना दिनियम अतिशय महत्त्वाचा आहे 2023चा. यावर मला तर वाटतं 100% प्रश्न येणार. एक तर प्री लाईन, एक तर मेन्स लाईन. बघा,
लोकसभा आणि राज्यातील विधानसभामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे हे विधेयक आहे, ठीक आहे. आणि हे 29 सप्टेंबर 2023ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काय केली, स्वाक्षरी केली. आता फक्त ही तारीख लक्षात घ्या, लोकसभेमध्ये मंजुरी कधी भेटली, 20 सप्टेंबरला. राज्यसभेमध्ये मंजुरी 21 सप्टेंबरला, कारण का बरेच वेळा तारखा विचारलेल्या आहे. आणि याला स्वाक्षरी कधी झाली ते 29 सप्टेंबर, म्हणजे 20, 21 आणि 29 हे लक्षात असू द्या. सप्टेंबरच्याच तारखा आहे. आणि 128वे विधेयक आणि घटना दुरुस्ती 106वी आहे. आणि संसदची जी नवीन इमारत बांधली आपण त्रिकोणी आकाराची, त्याच्यामधली ही पहिलीच घटना दुरुस्ती आहे. लक्षात घ्या की पहिलंच विधेयक आहे, हे लक्षात असू द्या. मग तुम्हाला विचारतील ना रे की या जे काही विधायक आहे, सॉरी घटना दुरुस्ती आहे, याच्यामध्ये काय, या कायद्यातल्या काय तरतुदी आहे. तर कायद्यातल्या तरतुदीला लोकसभा विधानसभामध्ये महिलांना 33% जागा आरक्षित आहे. राज्यसभा, विधान परिषद आणि जिल्हा परिषदच्या गोष्टी नाही, सोडून द्या. हे आरक्षण लोकसभा, 28 घटक राज्यांच्या विधानसभा तसेच दिल्ली विधानसभा यांच्यासाठी लागू असेल. हे आरक्षण राज्यसभा, राज्यांच्या विधान परिषदांना लागू असणार नाही. यानंतर या कायद्यानुसार महिलांना देण्यात येणाऱ्या 33% आरक्षणामध्ये अनुसूचित जाती, जमाती म्हणजे व अँग्लो इंडियन्स यांना आरक्षणाअंतर्गत आरक्षण असेल, हे लक्षात असू द्या. त्यानंतर या कायद्यात महिला आरक्षणाअंतर्गत ओबीसी कोट्याचा समावेश नाही. इथं ते काय करतील, आहे करतील, तर तुम्हाला नाही हे लक्षात असू द्या. आणि महिलांना देण्यात येणारे आरक्षण किमान 15 वर्ष लागू राहील, त्यानंतर मुदतवाढ देता येऊ शकते असं म्हटलेलं आहे. तर ह्या कायद्यातील ज्या काही तरतुदी आहे ह्या तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. नारी शक्ती वंदन अधिनियम 33% आरक्षण आहे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा, हे लक्षात घ्या, ठीक आहे. चला, त्यानंतर 23व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेमध्ये इराणला अधिकृत 9वा सदस्य म्हणून सामील केलाय. शांघाय म्हणजे SCO, जे तुम्हाला माहिती असेल, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन. शांघाय सहकार्य संघटना स्थापना झाली आहे 15 जून 2001ला, बीजिंग, चीन. आता टोटल सदस्य 9. तुम्हाला बरेच वेळा असं विचारतं खालीलपैकी कुठल्या, मागे प्रश्न विचारत होते G20चा कोण सदस्य नाही, की G7चा कोण सदस्य नाही. तर या संस्थेबद्दल विचारू शकता की या SCOचा कोण सदस्य आहे, कोण सदस्य नाही. तर लक्षात घ्या कोण कोण आहे. चीन आहे, भारत आहे, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे 9 सदस्य टोटल आहे असं लक्षात आहे. निरीक्षक देश जर बघितले तर बेलारूस, मंगोलिया आणि अफगाणिस्तान लक्षात असू द्या, ठीक आहे. कोण SCO मध्ये नवीन झालं 9वा सदस्य, इराण लक्षात असू द्या. ब्रिक्स बद्दल बघितलं तर 6 होते टोटल, लक्षात असू द्या, ठीक आहे. चला, काळजी करू नका मित्रांनो, कॅमेरा बंद पडलाय, आपला कॅमेरा बंद पडलाय. बरेच वेळा काय होतं, आता काय सांगावं तुम्हाला, कॅमेराचा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, कारण की इथं सेटिंग आहे 25 ते 30 मिनिटाच्या दरम्यान हा बंद पडतो. तुम्ही प्रत्येक लेक्चरला बघितलं असेल, तर काळजी करू नका, आम्ही इथंच आहे, ठीक आहे. तुम्ही म्हणा सर कॅमेरा बंद पडला तर लेक्चर बंद झालं का, नाही, काळजी करू नका. टाटा IPL 2023, आता टाटा IPL 2024 बद्दल विजेता, उपविजेता कोणाकोणाला पर्पल कॅप आहे, ऑरेंज कॅप आहे, हे मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज टाका. मी 23ची घेतोय. 23 मध्ये विजेता संघ चेन्नई सुपर किंग, गुजरात संघ हा उपविजेता होता. आणि पर्पल कॅप 2023ला होते मोहम्मद शमी, ठुकरा के मेरा प्यार. आणि ऑरेंज कॅप शुभमन गिलला होती, हे लक्षात असू द्या. मग आता मित्रांनो लक्षात घ्या 24चं IPLचं काय काय, कारण क्रीडा घडामोडी म्हटलं की सगळ्यांचं फेवरेट आहे रे. त्यामुळे तुम्हाला सांगतो क्रीडामुळे 24चं जर IPL असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आता बघा, IMP करून ठेवा, IMP करून ठेवा. युनेस्कोची क्रिएटिव्ह सिटी आहे, युनेस्कोची जागतिक वारसाची यादी असो, युनेस्कोची क्रिएटिव्ह सिटी असो किंवा युनेस्कोची सांस्कृतिक वारसा यादी असो, यावर प्रश्न विचारले गेलेले आहे. त्याच्यामुळे 100% प्रश्न येईल याच्यावर. बघा, युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये कोझिकोड आणि ग्वाल्हेरचा समावेश झालेला आहे, ठीक आहे. मग आता कोझिकोड हे युनेस्कोच्या द्वारे साहित्याचे शहर म्हणून घोषित झालंय. कोझिकोड, आता कोझिकोड जर पाहिलं तर हे प्रतिष्ठित अशी प्रतिष्ठा मिळवणारे हे भारतातलं पहिलं शहर आहे कोझिकोड, ठीक आहे. त्यानंतर पुढचं पाहिलं ग्वाल्हेर. आता ग्वाल्हेरला संगीताचे शहर, फक्त एवढंच लक्षात घ्या, फाका याच्या डिटेलमध्ये जाऊ नका जास्त, ठीक आहे. चला, मग आतापर्यंत हे जे बघा क्रिएटिव्ह सिटीज आहे ना, युनेस्कोची क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये काय काय सामील आहे, तर जयपूर हस्तकला लोककला आहे, वाराणसीचं संगीत आहे, चेन्नईचं संगीत आहे, मुंबईचा चित्रपट आहे, हैदराबादचा सुग्राशास्त्र आहे, श्रीनगरचं हस्तकला आणि लोककला आहे, आणि कोझिकोडचं साहित्य आणि ग्वाल्हेरचं संगीत. जोड्या लावायला सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हे माहीतच असणं गरजेचं आहे.
2023च्या ग्रँड स्लॅम सगळ्या स्पर्धा घेऊन टाकल्या मी बाबा याच्यात. ठीक आहे, याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पाहिली तर 2023ची कोण जिंकल्या? नोवाक जोकोविच, सर्बिया या देशाचा आहे. आणि अरिना साबलेंका बेलारूसच्या महिला एकेरीमध्ये. फ्रेंच ओपनमध्ये पाहिला तर फ्रेंच ओपनमध्ये सेम नोवाक जोकोविच आहे आणि याचं हे 23वे ग्रँड स्लॅम होतं, 23चं. विम्बल्डनमध्ये फक्त कार्लोस अल्कराज आहे आणि US ओपनमध्ये नोवाक जोकोविच आहे. म्हणजे 2023 मधल्या ज्या काही स्पर्धा आहे याच्यामध्ये फक्त विम्बल्डन जर सोडली तिन्ही स्पर्धा एकेरी पुरुषाच्या नोवाक जोकोविचने जिंकलेला आहे. बस डोक्यात फिट केला. त्यानंतर बघितलं याच्यामध्ये US ओपनमध्ये कोको गॉफ आहे आणि फ्रेंच ओपनमध्ये इगा स्विएटेक आहे पोलंडची. तर याच्यामध्ये फक्त लक्षात घ्यायचं. पण तुम्हाला पुरुषमध्ये म्हटलं तर विम्बल्डन सोडलं तर इतर सगळ्या स्पर्धा कोणी जिंकल्या? आपला भाऊ कोण? नोवाक जोकोविचने जिंकलेले आहे. चला, गरबा नृत्य युनेस्कोच्या यादीत. लक्षात घ्या, मी तुम्हाला आता सांगितलं सांस्कृतिक यादी जी आहे, सांस्कृतिक वारसा, अमूर्त सांस्कृतिक वारसा, याच्यामध्ये तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. आता गरबा हा युनेस्कोच्या यादीत स्थान मिळवणारा भारतातील 15वा सांस्कृतिक घटक ठरलेला आहे. हे इतर काही घटक दिलेले आहेत, PDF टाकणार आहेत मित्रांनो, वाचून घ्या. याच्यामध्ये योगा सुद्धा आहे, कुंभमेळा सुद्धा आहे. फातिमा बीबी IMP करून ठेवा. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश होत्या, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आता लक्षात घ्या. हे बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश, ठीक आहे, करेक्शन करा. ठीक आहे, सरन्यायाधीश झालता, पहिल्या महिला न्यायाधीश. तर यांचं निधन झालं, यावर प्रश्न असू शकतो. तर एक हे असू द्या, यांचा 1989 ते 92 कधी होत्या? 93 ते 97 मध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या त्या सदस्य होत्या. मी मागचा पेपर टाकला होता, त्या पेपरला अध्यक्ष करून टाकलं होतं. तर मुलांनी डायरेक्ट हो उत्तर मारलं. अरे पण तुम्हाला राष्ट्रीय मानवी हक्काचा आयोगाचा अध्यक्ष आहे की सदस्य आहे ती व्यक्ती हे माहीत पाहिजे ना. ठीक आहे, म्हणजे मुलांना असं फसवण्यासाठी आयोग असे क्लृप्त वापरत असतो. राष्ट्रीय मानवाचे अध्यक्ष होते, पण तुम्ही वाचलं असतं अरे वा हा राष्ट्रीय मानवी हक्काचे अध्यक्ष का सदस्य होते, कन्फ्युजन आहे. पण उत्तर तुम्ही टिक करता, पण लक्षात घ्या हे सदस्य होते, अध्यक्ष नव्हते. ठीक आहे, चला आता बघा, हा प्रश्न समाज कल्याणला आला होता. याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल, हा प्रश्न विचार, नोमॅडिक एलिफंट. बघा आपल्या पुस्तकातला जेव्हा मी त्याच्यामध्ये बॅचमध्ये मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की जे महत्त्वाचे युद्ध सराव आहे याच्या 25 ते 30 युद्ध सरावांची यादी टाकली, ते लक्षात असू द्या. एक तरी प्रश्न तुम्हाला 100% येईल त्याच्यातून आणि येणाऱ्या राज्यसेवेला सुद्धा येईल. गरुड शक्ती भारत व इंडोनेशिया, सूर्यकिरण भारत व नेपाळ, प्रबळ दोस्ती भारत कझाकिस्तान, समप्रीती भारत व बांगलादेश, मैत्री भारत व थायलंड, सिम्बेक्स भारत सिंगापूर, वरुणा भारत आणि फ्रान्स, नोमॅडिक एलिफंट आता भारत मंगोलिया विचारून झालेला आहे, ऑक्सिडेक्स भारत ऑस्ट्रेलिया, मित्रशक्ती भारत श्रीलंका, कोकण भारत ब्रिटन आणि स्लिनेक्स भारत श्रीलंका, हे लक्षात असू द्या. त्यानंतर हरिमाऊ शक्ती भारत मलेशिया, पिचबॅक भारत ऑस्ट्रेलिया, इंद्र भारत रशिया, हा विचारला गेलेला आहे. वज्रप्रहार भारत अमेरिका, विनबॅक्स भारत व्हिएतनाम, त्यानंतर अजय वॉरियर भारत ब्रिटन, मिलेक्स आता बिमस्टेक नावाचे एक संघटना आहे यांचा होता मिलेक्स नावाचा, युद्ध अभ्यास भारत अमेरिका, अल्नगाह भारत ओमान, मलबार भारत अमेरिका जापान, एक्विवेरिग भारत मालदीव, बोल कुरुक्षेत्र भारत सिंगापूर, सायक्लोन 1 भारत इजिप्त आणि तर्कश नावाचा भारत अमेरिका. तर्कश थोडा MP करून ठेवा, यावर्षीचा सराव आहे मित्रांनो. त्यानंतर भ्रष्टाचार निर्देशांक होता, हा तर मी तुमचा घेतलेलाच आहे, त्यामुळे इथे बौद्धिक अहवाल सुद्धा घेतला आहे, बौद्धिक संपदा, त्यामुळे मी इथे घेणार नाही आहे, मागच्या लेक्चरला घेतलेलं आहे. पहिला वनभूषण पुरस्कार लक्षात घ्या, पहिला वनभूषण पुरस्कार मिळालेला आहे, हा महाराष्ट्र शासनाद्वारे दिला जातो. हा दिलेला आहे चैत्राम पवार यांना. याची सुरुवात 2024ला केलेली, हा पहिलाच पुरस्कार आहे, महाराष्ट्र सरकारचा पहिला वनभूषण पुरस्कार. स्वरूप जर विचारलं तर 20 लाख रुपये आहे आणि याची विजेते विचारलं तर चैत्राम पवार आहे. यांची इमेज सुद्धा तुम्हाला दिसत असेल. महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार कोणातर्फे देतो? महाराष्ट्र शासन वन विभाग मार्फत. ठीक आहे, आणि विजेते कोण आहे? चैत्राम पवार. तुम्हाला याची इमेज सुद्धा दिसत असेल, एवढंच लक्षात असू द्या. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान जर बघितला तर लक्षात घ्या शशी थरूर यांना भेटलेला आहे, एवढं लक्षात असू द्या. त्यानंतर भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार हा मिळाला आहे शशिकांत उर्फ नाना मुळे यांना मिळाला आहे. ठीक आहे, 2012ला याची सुरुवात आहे, 12-13ला कोणाची? भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार. ठीक आहे, त्यानंतर ग्रॅमी पुरस्कार, आता हा संगीत क्षेत्रातील ऑस्करी मानला जातो. ठीक आहे, यावेळेस जर पाहिलं तर तुम्हाला इथं यांचे जे फोटो 4 व्यक्तींचे नावं मी घेतो.
तबलावादक नवाज उस्ताद झाकीर हुसेन, गायक शंकर महादेवन आणि तालवादक व्ही सेल्वा गणेशम, व्हायोलिन वादक गणेश राजगोर यांना शक्ती या फ्युजन बँडच्या धिस मोमेंट या अल्बमसाठी बेस्ट ग्लोबल अल्बम पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या, भारतातले आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर लक्षात घ्या, सरस्वती सन्मान 2023 प्रभा वर्मा यांना मिळाला आहे. रौद्र सावित्रिकम यांच्या या कादंबरीसाठी के बिर्ला फाउंडेशन देते. स्वरूप 15 लाख आहे आणि 1991 ला याची काय तर सुरुवात आहे. भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळाला. मी मागच्या लेक्चरला सांगितलं, नरेंद्र मोदीला ज्या ज्या देशाचे पुरस्कार मिळाले आहे नागरी ते करून ठेवा, जोडा लावा किंवा सिंगल लाईन प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑर्डर ऑफ दी ड्यूक ग्लॅपो नावाचा पुरस्कार आहे सर्वोच्च भूतानचा, नरेंद्र मोदी यांना मिळाला. 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जर बघितलं लक्षात घ्या, जेनी एरपनबेक लिखित मायकल हॉपकन अनुवादित केलेल्या कैरोस कादंबरीला मिळाला. कैरोस कादंबरी जेनी एरपनबेकने लिहिली आहे, कैरोस कादंबरीला मिळाला आहे. लक्षात घ्या, 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बनतो. ठीक आहे, आणि जेनी एरपनबेक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय जर्मन विजेते ठरले, हेही लक्षात असू द्या. ठीक आहे, चला त्यानंतर पुरस्कारात पाहिलं तर साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार आहे. घोषणा विचारली तर 24. पहिला पुरस्कार 5 ला इस्माईल काद्रेला मिळाला, असू द्या. चला त्यानंतर ऑस्कर पुरस्कार 24 अतिशय महत्त्वाचा आहे. 96 ऑस्कर पुरस्कार अणुबॉम्बचे जनक म्हणून असे ओळखलेले जे रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावरील ओपनहायमर या चित्रपटाला 96वा ऑस्कर सोहळ्यात सर्वाधिक 7 पुरस्कार मिळाले, हे असू द्या. त्यानंतर आता सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक बघितलं तर क्रिस्टोफर नोलन. चित्रपट ओपनहायमर आताच बघितलं. इमा स्टोन अभिनेता किलियन मर्फी. सहाय्यकमध्ये जर बघितलं तर बघा रॉबर्ट डाउनी ज्युनियर आणि सर्व सहाय्यक अभिनेत्री जर बघितली तर दा वाईने जॅम रॉडल यांचे नाव थोडे डेंजर आहे. तर काय करा, आता हे जे कॅटेगरी सांगितलं मी 6 या लक्षात असू द्या. अजून 1-2 कॅटेगरी सांगतो. लघुपटमध्ये द लास्ट रिपेअर शॉप एक हा लक्षात असू द्या. त्यानंतर इंडियन प्रीमियर लीग जर बघितलं तर तुम्हाला मी मगाशीच सांगितलं 24चं, तर मी आता पुन्हा घेत नाही. इंडियन प्रीमियर लीग क्रीडा घडामोडीमधलं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकायचं आहे मला, की कोण विजेता संघ, कोण उपविजेता, पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप कोणाला मिळाला, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका. हा टॉपिक मी घेत नाही. चला त्यानंतर बघा IPLचे विनर झाले. हा UAE मधील भारतातले पहिले हिंदू मंदिर. ठीक आहे, हे अबुधाबीमध्ये आहे, हे लक्षात असू द्या. आणि हिंदू मंदिराची संकल्पना जी आहे, कल्पना 1997 आहे. UAE मध्ये UAE मधलं पहिलं हिंदू मंदिर आहे. ठीक आहे, याची जर 27 एकरामध्ये पसरलेला आहे. 700 कोटी रुपयाला खर्च झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आता एक लक्षात घ्या, एक महत्त्वाचं आहे, थोडंसं IMP करून ठेवा. ठीक आहे, थोडं IMP करून ठेवा. आता बघा स्टार पॉईंट करून ठेवा. हे घटनेत गर्भपाताचा अधिकार समाविष्ट करणारा जगातील पहिला देश फ्रान्स ठरलेला आहे. IMP करा, जगातील पहिला देश म्हटलं कोणत्या घटना घडली तर लक्षात घ्या, घटनेत गर्भपाताचा अधिकार समाविष्ट करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे, तर तो आहे फ्रान्स. वन लाइनरमध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि जगातील पहिले 100% बायोडिग्रेडेबल पेन सौरभ H मेहताने लॉन्च केलेला आहे. हा पेन नोट पेन असे नाव देण्यात आले. पेनमध्ये रिसायकल केलेल्या पेपर रिलीफ आणि गैरविषारी शाईचा वापर केला. तुम्हाला माहित आहे की आता जो पेन आहे हा सगळा प्लास्टिकपासून बनतो आणि कितीतरी 1000 कोटी पेन जर बघितले महिन्याला म्हणतात की ते कचऱ्यामध्ये, आणि प्लॅस्टिकमुळे तुम्हाला माहिती आहे पृथ्वीची काय नेमकी हानी होत आहे. तर यांनी हा जो पेन काढलेला आहे याच्यामध्ये कोणत्याही धातूचा वापर केलेला नाही आहे आणि प्लॅस्टिकचा कचरा कमी करण्यासाठी हा उपक्रम त्यांनी राबवला आहे. या पेनाला नाव आहे जगातील पहिला 100% बायोडिग्रेडेबल पेन आणि यांचं नाव लक्षात असू द्या, सौरभ H मेहता, आणि याला नाव नोट पेन असं देण्यात आलेलं आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, चला मित्रांनो, या आपल्या काही ऑनलाईनच्या बॅचेस आहे रिव्हिजनच्या, त्याबद्दल तुम्ही बघून घ्याल. ठीक आहे, त्यानंतर आजचं हिचं लेक्चर जे आहे हे मी थांबवतोय. मागच्या मला वाटतं आता साधारणतः 10वा की 11वा व्हिडिओ असेल आणि मागील जेवढे व्हिडिओंना विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही कमेंट असतील, तुमचे काही सजेशन असतील किंवा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. मी 100% प्रयत्न करतो की तुम्हाला चांगलं कंटेंट कसं उपलब्ध करून देता येईल येणाऱ्या परीक्षेसाठी, म्हणजे राज्यसेवा असो की येणारी कंबाईनची परीक्षा असो किंवा कुठल्याही परीक्षा ज्या स्पर्धा परीक्षामध्ये चालू घडामोडी विचारलं जातं. तर आता आपण कन्सिस्टन्सी या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला चालू घडामोडीचे लेक्चर प्रोव्हाइड करणार आहोत.
काही विद्यार्थ्यांना मला असं विचारलं की सर या PDF कुठे मिळतात, तर मित्रांनो या PDF आपल्या ॲपला जा, तुम्ही कोर्समध्ये या PDF सगळ्या अपलोड केलेल्या आहे, तुम्हाला त्या तिथून मिळतील. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला काही तुमचे प्रश्न असतील तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. पॉझिटिव्ह राहा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. पॉझिटिव्ह राहा आणि जास्तीत जास्त तर रिवाईज करा. नवीन काही वाचल्यापेक्षा रिव्हिजनवर जास्त फोकस करा, कारण का बरेच विद्यार्थी विचारत आहे सर आता थोडं गोंधळलं आहे, खूप टेन्शन आलं आहे. मित्रांनो टेन्शन घेऊन काही करू नका, प्लीज जास्तीत जास्त रिवाईज करा, डोकं शांत ठेवा. तुम्हाला सांगतो हे शांत असलं की सगळं शांत राहतं. डोकं शांत ठेवा, स्वतःला पॉझिटिव्हनेस फील करा की माझा अभ्यास झालेला आहे आणि 25 तारखेचा दिवस काय येणारी जी राज्यसेवा आहे ती माझीच असणार आहे, असा तुम्ही पॉझिटिव्ह राहा. चला, तुम्हाला आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच, ऑल द व्हेरी बेस्ट.